मकर संक्रांत सण म्हटलं की तरुणांसाठी पतंग उडवणं आणि माता भगिनींसाठी हळदी कुंकू आणि वाण देण्या घेण्याचा एकत्रित येण्याचा हा आनंदाचा सण. सर्वत्र मोठ्या उत्साहात हा सण साजरा होत असताना मात्र इतर महिलांप्रमाणे नशिबानं आलेल्या मूकबधीर महिला या सणापासून वंचित राहतात अथवा जाणं टाळतात. आणि असाच एक प्रकार सुरू राहू नये या हेतूनं शिर्डीतील भारती किरण कदम यांनी जिल्हाभरातील मूकबधीर मैत्रिणींचा बोलावून मोठ्या उत्साहात हा सण साजरा करून समाजापुढे एक आदर्श घडवून दिलाय. त्यांच्या वत्सला निवासस्थानी या महिला भगिनींचा वाण वाटप सौभाग्याचं औक्षण म्हणून हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी कोल्हार येथील गायत्री आसावा, पौर्णिमा रानो, सोनई येथील गीतांजली शेटे, राहुरी येथील रेखा गाडे, कोपरगाव येथील मीनला आहेर, पिंपळवाडी येथील कविता ढगे, सीमा रहाणे, श्रीरामपूर येथील रुपाली आहेर, पेढगाव येथील कल्पना लिपटे, गोंडेगाव येथील कल्पना जाधव, शिर्डी येथील जयश्री आहेरवाडी, ज्योती महांकाळे आणि या सर्वांना एकत्रित आणणाऱ्या या सोहळ्याच्या आयोजक भारती किरण कदम उपस्थित होत्या. यावेळी शिर्डीतील उद्योजक किरण कदम म्हणाले की संक्रांत सण हा प्रामुख्याने आपल्या सर्व समाजात केला जातो. तर माझी पत्नी मूकबधीर आहे आणि तिच्या भरपूर मैत्रिणी विवाहित आहेत. त्यांना पण मकर संक्रांत करावा अशी आवड असते. आणि मिसेसला, बायकोला भारती नाव तिचं, कल्पना सुचली की आपण सगळे एकत्र करू. माझ्या मैत्रिणी, त्यांचं कसं असतं, त्यांचं एकमेकांमध्ये कम्युनिकेशन चांगलं असतं. त्यांचे एकमेकांचे संपर्क, ते जरी लांब लांबच्या गावात जरी असले, त्यांचा एकमेकांचा संपर्क भरपूर असतो. मग त्यांनी ठरवलं की आपण एकत्र करूया. साईबाबांच्या नगरीमध्ये आमच्या घरासमोर आम्ही तो उपक्रम करायचा ठरवला आणि अचानक ठरवला. आणि तुमच्या निमित्ताने तुम्ही अचानक आल्यानंतर तुम्हाला तो सांगायला विषय मिळाला. असे खूपसे कार्यक्रम आम्हाला करावेसे वाटतात. आम्ही भरपूर मूकबधीर माझ्या बायकोच्या मैत्रिणी असतील किंवा तिच्या ज्या ज्या इच्छा आहे, भरपूर इच्छा आहे तिच्या, हे करावं ते करावं, आम्ही त्या सगळं करणार आहे. त्यांना खूप, त्यांचं म्हणणं कसं असतं की आमची जी इच्छा आहे तिला पॉझिटिव्हनेस देणार, आम्हाला विश्वासाचं कोणी असावं. एकदा आपला विश्वास भेटला का या माणसाकडून आपला विश्वासाने आपण हे कार्य करू शकतो. त्यांचं सिक्स सेन्सच्या कल्पना खूप चांगलं इतक्या भारी भारी कल्पना असतात त्यांच्या सामाजिक पहिल्या जे उपक्रमाच्या, त्या जर वास्तवात राबवल्या निश्चित आपला चांगले उपक्रम ठरू शकतात. आणि आपण ज्याला म्हणतो औपचारिकपणा करणं किंवा शोबाजी करणं, राजकीय पद्धतीचे लोकांचे जे असे करतात त्या आमच्याच महिला बहिणी असतात त्या, पण त्यापेक्षा यांचा उपक्रम हा फारच जरा वेगळा वाटेल. आणि यांच्या ज्या कल्पना, स्वतःच्या कल्पना यांच्या ज्या त्या व्यक्त करू शकत नाही, त्या जर आपल्याला साकार करता येण्याचा जर चान्स मिळाला आणि करता आल्या तर तो वेगळाच आनंद मिळेल आपल्या सगळ्यांना. तुमच्या व्ह्यूअर्सचा आभास. अचानक तुम्ही, आम्हाला इच्छा नव्हती, वाटलंही नव्हतं का असा आमचा प्रोग्राम एखाद्या चॅनलवर येईल. तुमचे आभार मानतो तुमच्या चॅनलचे, आणि आमच्या उपक्रमाला तुम्ही थोडी प्रसिद्धी द्या, जेणेकरून आमचे उपक्रम चांगल्या पद्धतीने आम्हाला राबवायला प्रोत्साहन मिळेल. जय साईनाथ.
नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.